लिव्हर एक असा ऑर्गन आहे बॉडीमध्ये विच इज व्हेरी फॉरगिव्हिंग. वेन 80% ऑफ युअर लिव्हर इज डॅमेज, तेव्हा कुठं तुम्हाला त्याचे सिम्पटम्स दिसायला लागतात आणि सिम्पटम्स हे वेगवेगळे असतात. नाव इन द कमिंग नेक्स्ट 20 years द होल सिनारिओ इज गोइंग टू बी रिलेटेड टू फॅटी लिव्हर डिसीज. आज 10 मधून 7 लोकांना फॅटी लिव्हर आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट हॅज इव्हॉल्व्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. 90 नंतर यू कॅन से द सिनारिओ हॅज चेंज. इंडियामध्ये 97 मध्ये पहिलं सक्सेसफुल लिव्हर ट्रान्सप्लांट, आणि बिकॉज ऑफ इम्प्रुव्हमेंट इन सर्जिकल टेक्निक, इम्प्रुव्हमेंट इन ICU टेक्निक आणि इम्प्रुव्हमेंट इन मेडिकेशन, पर्टिक्युलरली इम्युनोसप्रेशन, द सर्व्हायव्हल ऑफ ट्रान्सप्लांट हॅज इन्क्रीज्ड. आतापर्यंत पुण्यात एक 300हून जास्त ट्रान्सप्लांट मी ते इंडिव्हिज्युअली आपल्या लेवलला केलेले आहेत. दिस सेंटर वी हॅव स्टार्टेड विथ द एम टू गिव्ह वन स्टॉप सोल्युशन फॉर ऑल लिव्हर डिसीज. आमचा फोकस आहे प्रिव्हेंटिव्ह लिव्हर डिसीज पासून टू लिव्हर ट्रान्सप्लांट पर्यंत. सो लिव्हर करता आणि गॅस्ट्रोच्या आजाराकरता ज्या काही गोष्टी OPD बेसिसवर करता येतील किंवा जे काही गरज आहेत ते सगळं वन स्टॉप सोल्युशन म्हणून वी हॅव स्टार्टेड दॅट सेंटर इन PCMC. त्याचं इनॉग्रेशन 30 तारखेला अक्षय तृतीयाच्या दिवशी आहे. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर मनोज श्रीवास्तव सर, जे लिव्हर ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट आहेत. आणि आता नुकतंच त्यांनी सुरू केलेलं आहे गॅस्ट्रो लिव्हर इंटेस्टाईन डिसीज सेंटर. तर आपण विचारूया की काय आहे ते आणि लिव्हर ट्रान्सप्लांट कसं करतात ते. तुमचं खूप स्वागत आहे सर आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. थँक्यू. आता मी जसं सांगितलं की लिव्हर ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट, तर सर तुम्हाला मला विचारायला पहिलाच प्रश्न हा आवडेल की तुम्ही आत्तापर्यंत किती लिव्हर ट्रान्सप्लांट करून झाले? लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये मी 2012 साली जॉईन झालो. सो इनिशियली तर ट्रेनिंग पिरियड होता. प्रोफेसर मोहम्मद रेला हे वर्ल्ड रिनाऊंड ट्रान्सप्लांट सर्जन आहेत. सो त्यांच्या अंडर 2 वर्ष प्रॉपर फेलोशिपची ट्रेनिंग झाली आणि त्याच्यानंतर आय स्पेंड ऑलमोस्ट 6-7 years मोर विथ हिम. सो 2019 पर्यंत मी चेन्नईलाच होतो सरांबरोबर. आणि तिथं आम्ही वर्षाला कसं अराउंड 300 ट्रान्सप्लांट करायचो वर्षाला. सो इन 7 years तिथं आरामात 1,500 ते 2,000 ट्रान्सप्लांट झाले असतील. आता नॉट दॅट मी सगळे केलेले आहेत, बट वी वर पार्ट ऑफ दॅट टीम विच वॉज डुईंग द ट्रान्सप्लांट्स. आणि पुण्यात आल्यापासून पुण्यात मी 2019 मध्ये सुरू केलं काम आपलं, रुबी हॉलमध्येच सुरू केलं. आणि आतापर्यंत पुण्यात 300हून जास्त ट्रान्सप्लांट मी ते इंडिव्हिज्युअली आपल्या लेवलला केलेले आहेत आणि रुबी हॉलमध्येच केलेले आहेत. तर हा आकडा खूपच मोठा आहे आणि त्यावरून आपल्याला लक्षात येते की लिव्हरची कंडिशन कशी होत चाललेली आहे. तर हे इंडिकेशन्स काय काय असतात की आता ह्याला ट्रान्सप्लांटच करावं लागेल ह्या पेशंटला, ते आपण कसं ठरवतो? लिव्हर डिझीज हा एक असा आजार आहे जो लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांना सगळ्यांना अफेक्ट करू शकतो, कुठल्याही एज ग्रुपला अफेक्ट करू शकतो. सो नॉर्मली आपली एक धारणा आहे लोकांमध्ये की जेव्हा लिव्हर फेलियर होतं दॅट टाइम ट्रान्सप्लांट इज इंडिकेटेड. म्हणजे लिव्हर फेलियर म्हणजे काय, सो हे समजणं गरजेचं आहे. ट्रान्सप्लांट कधी करावं हे समजण्याकरता. सो देर इज अ सिच्युएशन जिथं ॲक्यूट लिव्हर फेलियर होतं. त्याच्यामुळे ह्याचा अर्थ काय की पेशंट माणूस नॉर्मल आहे, काही कारणाने त्याला हेपेटायटिस A किंवा काही दुसऱ्या कारणाने इन्फेक्शन झालंय ज्याच्यामध्ये त्याचं लिव्हर फेल होतंय. असे जे पेशंट्स असतात त्यांना एक सर्टन क्रायटेरिया असतो. त्यांना किंग्स कॉलेज क्रायटेरिया म्हणून एक 5-6 फीचर्स असतात. ते जर क्रायटेरिया फुलफिल झाले तर हे पेशंट ट्रान्सप्लांटला क्वालिफाय होतात. सो दिस इज ॲक्यूट लिव्हर फेलियर कॅटेगरी. दे आर व्हेरी सिक पेशंट्स. त्यांना खूप हाय एंड ICU केअरची गरज असते. ते पण 70-80% रिकवर होतात स्पॉन्टेनियसली, बिकॉज लिव्हर एक असा ऑर्गन आहे बॉडीमध्ये विच इज व्हेरी फॉरगिव्हिंग. म्हणजे तुम्ही किती जरी त्याला त्रास दिला तर तो तुम्हाला चान्स देत राहणार अनलेस तुम्ही त्याला इतकं त्रास दिला की ॲट द एंड इट विल गिव्ह अप. आणि दुसरी कॅटेगरी आहे क्रॉनिक लिव्हर डिझीजची, ज्याच्यामध्ये आजार असतो पण जसं मी म्हटलं की इमिजिएटली सिरोसिस नाही होत. सो नॉर्मल लिव्हरचं फॅटी लिव्हर होतं जे आपण आता नॉर्मली बघतोय. म्हणजे अल्कोहोल घेतात त्यांना पण अल्कोहोलिक रिलेटेड लिव्हर डिसीज होतं. ते प्रोग्रेस होऊन फायब्रोसिस मध्ये जातं आणि जेव्हा फायब्रोसिसच्या एंडला आपण पोचतो दॅट इज ग्रेड 6 त्यावेळेस लिव्हर पूर्णपणे कडक झालेलं असतं. कडक म्हणजे लिव्हर स्कार झालेलं असतं लिव्हरचं, कारण हिलिंग इज ऑलवेज बाय स्कारिंग. कुठल्याही बॉडीमध्ये कट आला तर त्याला स्कार बनतंच. तसं लिव्हरला जेव्हा डॅमेज होतं तर जे हिलिंग होतं दॅट इज ऑलवेज इन अ स्कार फॉर्म. आणि वेन 80% ऑफ युअर लिव्हर इज डॅमेज
तेव्हा कुठं तुम्हाला त्याचे सिम्पटम्स दिसायला लागतात. बरोबर. सो दॅट इज वन ऑफ द रिझन्स की लिव्हरचे पेशंट्स हे उशिरा प्रेझेंट करतात, हो. लवकर नाही प्रेझेंट करत. म्हणजे 50% जरी लिव्हर तुमचं खराब झालं तरी तुम्हाला काही त्रास होणार नाही. यू विल बी ॲब्सोल्युटली तुम्हाला फाईन. कळत नाही, सिम्पटम्स येत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ते कळत नाही. हां, इट इज मोर दॅन 70-80% डॅमेज झालं की मग ते सिम्पटम्स यायला सुरुवात होतात आणि सिम्पटम्स हे वेगवेगळे असतात. सो क्रॉनिक लिव्हर डिझीजला इमिजिएटली ट्रान्सप्लांटची गरज नाही आहे. बरोबर. बिकॉज देर आर 2 कॅटेगरीज इन क्रॉनिक लिव्हर डिझीज. वन इज कॉम्पेन्सेटेड सिरोसिस आणि दुसरं इज डिकॉम्पेन्सेटेड. सो डिकॉम्पेन्सेटेड जी कॅटेगरी आहे त्या पेशंट्सला ट्रान्सप्लांटची गरज असते. जे कॉम्पेन्सेटेड असतात त्यांना फक्त फॉलोअप आणि रेग्युलर मेडिकेशन आणि लिव्हरला डॅमेज होणार नाही अशा काही गोष्टी करायच्या नाही. ते म्हणजे त्याच्यात सगळ्यात महत्वाचं अल्कोहोल. सो अल्कोहोल नाही घ्यायचं. आणि दुसरं आपल्या कंट्रीमध्ये आहे सेल्फ मेडिकेशन. लोक स्वतः काउंटरवर मेडिसिन्स घेतात विच कॅन कॉज डॅमेज टू युअर लिव्हर. थर्ड थिंग आपण जे बघायला गेलंय की फॅटी लिव्हर विच इज इन्क्रीजिंग नाव टू अ लार्जर एक्सटेंट. सो हे सगळं जर वेट मॅनेज केलं, डाएट मॅनेज केलं तर हे सगळे रिव्हर्सिबल होतात. पण जर डिकॉम्पेन्सेटेड झाले असतील, डिकॉम्पेन्सेशन म्हणजे नक्की काय की लिव्हर फेलियरमुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स आता दिसायला लागलेत. सो त्याच्यामध्ये कावीळ हे सगळ्यात पहिलं, कारण मॅक्सिमम लोक कावीळ घेऊन येतात. पोटात पाणी होणं हे दुसरं, त्या पाण्यात मध्ये इन्फेक्शन होणं हे तिसरं, त्याला SBP म्हणतो. चौथं कधी कधी लोक गुंगीमध्ये जातात कारण अमोनिया वाढतो. सो दॅट इज फोर्थ वन. रक्ताची उलटी होणे हे फिफ्थ. आणि कधी कधी लिव्हर खराब असल्यामुळे किडनीला पण सूज यायला लागते, दॅट इज सिक्स्थ. आणि कधी कधी मल्टिपल ऑर्गन्स फेलियर व्हायला लागतात. सो हे जेव्हा गोष्टी चालू होतात दॅट इज अ टाइम की दिस पेशंट शुड गो फॉर ट्रान्सप्लांट. आणि त्याचं एक स्कोरिंग सिस्टम आहे जे आपण कॅल्क्युलेट करतो, दॅट इज कॉल्ड एज मेल्ड स्कोर. कुणाचाही स्कोर जर 15च्या वर असेल तर त्यांना ट्रान्सप्लांट रेकमेंडेड आहे. जितका स्कोर जास्त असेल, हायर असेल, तेवढं अर्जन्सी वाढते ट्रान्सप्लांटची. आता जसं तुम्ही सांगितलं की अल्कोहोलिक, नॉन अल्कोहोलिक, फॅटी लिव्हर असेल तर त्याच्यामुळे तुमचा लिव्हर हळूहळू फेल्युअरकडे चाललाय असं आपण म्हणू शकतो. सेल्फ मेडिकेशन, तुम्ही हा एक खूप मोठा मुद्दा सांगितला की आपल्याकडे गेल्या 25 वर्षात सेल्फ मेडिकेशनची खूप जास्त संख्या वाढली आहे. OTC की मेडिकलमध्ये गेले, डायरेक्ट मेडिसिन घेतले, त्यांनी पण लिव्हर फेल्युअर होतंय. म्हणजे एवढा मजबूत ऑर्गन आहे की तो अगदी तुम्हाला खूप साथ देतो, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो तुम्हाला साथ देतो. पण तो ह्या सगळ्या गोष्टींमुळे फेल्युअरला जायला लागला. कसं आहे ना की कुठल्याही गोष्टीला इंजरी झाली तर ती रिकव्हरी होते. पण जर इंजरी कंटिन्युअस होत राहिली तर कुठेतरी जाऊन शेवटी तो म्हणणार आहे की नाव आय कॅनॉट हँडल. सो दॅट इज वेअर अँड इट टेक्स 10 years. इट इज नॉट अबाउट 1 year 2 years. सिरोसिसला खराब होण्याकरता 10 ते 15 वर्ष लागतात. सो जर आपले 10 30 ते 40% आता सुद्धा जे लिव्हर डिझीजचं प्रमाण आहे किंवा जास्तच म्हणा तुम्ही 50% इज अल्कोहोल आपल्या कंट्रीमध्ये. 20% आपण हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी असं म्हणू शकतो. पण आता त्याचं प्रमाण कमी होत चाललंय कारण आपलं स्क्रीनिंग खूप स्ट्रॉंग आहे हेपेटायटिस बी आणि सी करता. वॅक्सिनेशन गव्हर्नमेंटनी मॅन्डेटरी केलंय. जन्मताच हेपेटायटिस बी वॅक्सिन घ्यावंच लागतं सगळ्यांना. आणि हेल्थ प्रोफेशनल आणि सगळ्या अवेअरनेस इज मोर. हेपेटायटिस सी मध्ये मेडिकेशन चांगले आलेत की नाव हेपेटायटिस सी कॅन बी कम्प्लिटली क्युअर्ड. सो दॅट इज अगेन रिड्युसिंग द नंबर ऑफ पेशंट्स बिकॉज ऑफ सी. ऑटोइम्युन आणि बाकी वॅस्क्युलर डिसऑर्डर्स असतात जे आहेत, पण आय विल से 10 to 15%, नॉट मोर दॅन दॅट. नाव इन द कमिंग नेक्स्ट 20 years द होल सिनारिओ इज गोइंग टू बी रिलेटेड टू फॅटी लिव्हर डिझीज. आज 10 मधून 7 लोकांना फॅटी लिव्हर आहे, भले ते ग्रेड 1 असो, ग्रेड 2 असो. ती जर काळजी नाही घेतली गेली तर इट विल प्रोग्रेस टू सिरोसिस इन नेक्स्ट 10 to 15 years. बरोबर. आता आपण हे की कशामुळे लिव्हर खराब होतो या स्टेजपर्यंत आलोय, पण आता कळलं की आता तुम्हाला ट्रान्सप्लांट करावंच लागणार आहे, तर ती प्रोसिजर कशी आहे? ट्रान्सप्लांट करता जर वेस्टर्न वर्ल्ड मध्ये घेतलं तुम्ही, जिथं ट्रान्सप्लांटची सुरुवात झाली, सो इट इज मोस्ट लाईकली कॅडेवर ट्रान्सप्लांट. म्हणजे ब्रेन डेड लोक आपलं ऑर्गन डोनेट करतात आणि ते आपण ब्लड ग्रुप मॅच करून वेटिंग लिस्ट मधून अर्जन्सी प्रमाणे लोकांना देतो. सो वेस्टर्न वर्ल्ड मध्ये प्रिडॉमिनंटली कॅडेवर ट्रान्सप्लांटच होतं. आपल्या कंट्रीमध्ये कॅडेवर ट्रान्सप्लांट हे लेट 80s 90s मध्ये सुरू झालं. पण समहाव बिकॉज ऑफ ऑल बिलीव्स अँड एव्हरीथिंग डोनेशन हॅज नॉट पिक्ड अप. इवन स्टील इफ वी आर द सेकंड लार्जेस्ट populated country, but our organ donation rate is last 0.01. So
कॅडवर ऑर्गन्स अवेलेबल नाही आहेत आपल्याकडं. सो वी हॅव गॉट एक्सपर्टीज इन टू लाईव्ह डोनर ट्रान्सप्लांट. जिथं नातेवाईक पेशंट्सचे आपले 50% 60% लिव्हर डोनेट करतात आणि आपण ते रेसिपियंटला देतो. आता हे का पॉसिबल आहे? कारण जसं मी म्हटलं की लिव्हर हॅज अ कॅपॅसिटी टू रिजनरेट. सो आपण जर त्यांचं 50% लिव्हर घेतलं आणि जरी रेसिपियंटला दिलं तर ते उरलेलं लिव्हर रिग्रो होतं आणि ते डोनरमध्ये पण रिग्रो होतं आणि पेशंटमध्ये पण रिग्रो. सो बिकॉज ऑफ दिस स्पेशल यू कॅन से क्वालिटी ऑफ लिव्हर यू कॅन डू लाईव्ह डोनर ट्रान्सप्लांट. सो ईस्टर्न पार्ट ऑफ द वर्ल्ड म्हणजे इंडिया म्हणा, कोरिया म्हणा, जपान म्हणा, हे सगळे लाईव्ह डोनर करतात आणि कॅडवर एक 20-30%. इफ यू गो टू वेस्टर्न पार्ट ऑफ द वर्ल्ड, अमेरिका, US, सो तिथं 70-80% कॅडवर आहे आणि 10 ते 20% त्यांच्याकडे डोनेशन रेट इज हाय. तर ह्या निमित्ताने नक्कीच आपण सांगू की तुमचं ऑर्गन डोनेशन हे नक्कीच भारतात प्रमोट होणं खूप गरजेचं आहे, कारण पुढच्या पिढीला त्याची खूप गरज आहे. म्हणून आपण त्याला पण एक आवाहन करूया नक्कीच. तर सर, आता ह्याला आपण कुठल्या आता ठरलो तुम्ही करताय, तर तुम्ही कुठल्या पद्धतीने करताय आणि कसं इव्हॉल्व्ह झालं तुम्ही हळूहळू ट्रान्सप्लांट करायचं? कॅडवर ट्रान्सप्लांटमध्ये सगळ्यात आधी की आपल्याला पेशंट वेनेवर सम पेशंट जेव्हा वॉक इन होतो, सो पहिली गोष्ट आहे की बाबा त्याला गरज आहे का नाही. जसं मी म्हटलं की लिव्हर चान्स देतं रिग्रो होऊन, सो एकतर ते ठरवणं गरजेचं आहे. सेकंड थिंग इज, जरी ठीक आहे बाबा त्याला जर गरज आहे तर अर्जन्सी किती आहे. सो अर्जन्सीवर त्याला मेल्ट स्कोर आम्ही कॅल्क्युलेट करतो, पेशंटचे किती ऍडमिशन झालेत, कारण ह्या पेशंटला ज्यांना त्रास होतो त्यांचं रिपीटेड ऍडमिशन होतं, दर आठवड्यातून पण ते ऍडमिट होऊ शकतात. आणि त्यांचे सिम्पटम काय असतात? ते मेनली रक्ताची उलटी होणे, पोटात पाणी होणे, पोटाच्या पाण्यात इन्फेक्शन होणे, दम लागतोय, हातपाय सुजले आणि इन्फेक्शन. सो ते फिट आहेत का नाही हे बघितलं जातं. त्याच्याकरता एक प्रोटोकॉल ड्रिव्हन टेस्टचे पॅटर्न असतात, ते सगळे टेस्ट परफॉर्म केले जातात पेशंटवर आणि ते सगळे जर क्लिअर आले तर आपण त्यांचं नाव ZTCC मध्ये रजिस्टर करतो. ZTCC इज अ गव्हर्नमेंट authority you can say which controls organ donation and organ allocation. म्हणजे समजा कुठल्या हॉस्पिटलमध्ये डोनर आलं तर आपल्याला मनासारखं नाही देता येत. त्याची एक पद्धत आहे की जो रजिस्टर झालाय, जो ब्लड ग्रुप मॅच्ड आहे, जो आधी रजिस्टर झालाय किंवा ज्याला फार अर्जंट आहे त्यांना आधी दिलं जातं. सो हे सगळे कॅडवर ट्रान्सप्लांटचे रजिस्ट्रेशन ZTCC मध्ये होतात आणि कॅडवर ट्रान्सप्लांटला वेटिंग पिरियड आहे. म्हणजे असं नाही की आज रजिस्टर केलं तर उद्या मिळेल. ZTCC ऑनलाईन आहे का? ऑनलाईन आहे, हे सगळं ऑनलाईन आहे. पेशंटला ऑफिसमध्ये कुठंच जावं लागत नाही. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जिथे जिथे ट्रान्सप्लांट केलं जातं तिथं ही फॅसिलिटी आहे, तिथं कोऑर्डिनेटर असतात, ते सगळं गाईड करतात. पेशंटला फक्त आपले रिपोर्ट द्यायची गरज आहे आणि ईमेल ऍड्रेस, आणि ते एकदा त्यांनी ते दिलं की त्यांना त्यांच्या ईमेलवर त्यांचं नाव रजिस्टर झालंय आणि त्याचा नंबर वगैरे, पावती वगैरे सगळे येते. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्याच्याच करता काही पेमेंट नाही करावं लागत. सो ZTCC मध्ये रजिस्ट्रेशनला पेमेंटची काहीच गरज नाहीये. रिसेंटली मोदी गव्हर्नमेंटनी सगळं ते फ्री ठेवलेलं आहे. सुरुवातीला एक 5,000 रजिस्ट्रेशनचे चार्जेस होते, पण ते आता बिलकुल नाहीये. गेले 2-2.5 वर्ष झालेत रजिस्ट्रेशन इज कम्प्लिटली फ्री. पण देर इज अ वेटिंग टाइम. म्हणजे रजिस्टर केलं तर 3 महिने, 6 महिने, कधी कधी 1 वर्ष, डिपेंडिंग ऑन ब्लड ग्रुप वेळ लागतो. आणि कोण प्रायोरिटीवरती, कोण प्रायोरिटी. तर त्याच्यामुळे जे पेशंट अर्जंटला असतात ट्रान्सप्लांटला त्यांना हे एवढं सुटेबल नाही. सो त्यांच्याकरता मग आम्ही फॅमिली डोनरचं सजेशन देतो, जिथं डोनरचे पण डिटेल इव्हॅल्युएशन केलं जातं की बाबा डोनर फिट आहे, कारण बिकॉज डोनर हॅज टू लिव्ह अ नॉर्मल लाईफ. सो त्यांचं कॉम्प्रोमाइज अजिबात करून चालत नाही. सो व्हॉट वी रेकमेंड इज एनीबडी मोर दॅन 18 आणि लेस दॅन 50 इयर्स. जर तुम्हाला खेचायचं असेल तर तुम्ही 55 पर्यंत पण करू शकता, बट आय प्रिफर 50 इयर्स. दे शुड नॉट हॅव डायबिटीस, दे शुड नॉट हॅव मोर दॅन 2 म्हणजे कधी कधी बीपी असतं, पण बीपी कंट्रोल्ड पाहिजे सिंगल मेडिसिनवर. जर बीपी अनकंट्रोल्ड असेल, 2-4 प्रकारचे मेडिसिन चालू असतील तर युजली आम्ही रिजेक्ट करतो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांची लिव्हर क्वालिटी चांगली पाहिजे. सो त्याच्याकरता CT स्कॅन, MRI हे सगळ्या गोष्टी केल्या जातात. नॉन अल्कोहोलिक पाहिजे असं पण? नॉन अल्कोहोलिक पण मस्ट असतं, पण यु नो की कधी कधी लोक ओकेजनली घेतात की बाबा मी 2 महिन्यातून एकदा कधीतरी घेतो. त्यांचं लिव्हर जर नॉर्मल आलं तर वी टेल देम आणि वी सजेस्ट देम की तुम्ही ते बंद करा, बट यू कॅन स्टील. समबडी जर ते रोज घेत असतील किंवा त्यांच्या लिव्हर मध्ये बदल असतील तर आम्ही ऑब्व्हियसली तो डोनर रिजेक्ट केला जातो. आणि फॅटी लिव्हरचे पण भरपूर डोनर्स येतात, मग त्यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून ते जेव्हा त्यांचं वेट लूज करतात, दे कम इन टू क्रायटेरिया फॉर डोनेशन. त्यावेळेस मग आपण त्यांच्याशी पुढे प्रोसीड करतो. सो वर्कअप
त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे कागदपत्र. हम्म. कारण कोणी सांगून मी याचा भाऊ आहे का मी बहीण आहे होत नाही. सो वी नीड टू हॅव पेपर वर्क. सगळे दाखले लागतात किंवा रेशन कार्ड, जे काही गोष्टी गव्हर्नमेंटच्या थ्रू असतात जे विच विल टेल की बाबा हे भाऊ बहीण आहेत. आणि आम्ही DNA HLA टेस्टिंग सुद्धा करून घेतो आणि ही फाईल मग गव्हर्नमेंट अथॉरिटीजला जाते. सो हॉस्पिटल व्हेरिफिकेशन होतं, गव्हर्नमेंट अथॉरिटीजचं व्हेरिफिकेशन होतं आणि जेव्हा हे सगळे परमिशन्स मिळतात तेव्हाच हे ट्रान्सप्लांटला जाऊ शकतं, नॉट विदाऊट दॅट. म्हणजे एवढी मोठी प्रोसिजर आहे त्याला, पण रिझल्ट 100% आहे त्याच्यामध्ये. नाही, सी देर इज नो ऑपरेशन इन दिस वर्ल्ड ना ज्याचे रिझल्ट 100%. पण तरी आपण लिव्हर ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट हॅज इव्हॉल्व्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. जेव्हा सुरुवात झालं पहिलं ट्रान्सप्लांट हे 1963 मध्ये झालं, 1963 साली, पण ते फेल झालं. सो 5 वर्ष लागले तिथून पहिलं ट्रान्सप्लांट व्हायला. सो 1967 मध्ये पहिलं सक्सेसफुल लिव्हर ट्रान्सप्लांट झालं. इंडियामध्ये 97 मध्ये पहिलं सक्सेसफुल लिव्हर ट्रान्सप्लांट. सो जगाच्या 30 वर्षांनंतर आपल्या देशात झाले. सो सुरुवातीला भरपूर चॅलेंजेस होते की लिव्हर स्टोअर कसं करणार. आता एवढे ह्यांना पोर्टल हायपरटेन्शन असतं, एवढं ब्लिडिंग होतं, हे सगळं कसं मॅनेज करणार. जरी ते मॅनेज झालं तर नंतर पेशंटला इन्फेक्शन होऊ नये आणि ते लिव्हर रिजेक्ट होऊ नये ह्याच्याकरता भरपूर स्टडीज झाल्या. कुठं 90 नंतर यू कॅन से द सिनारिओ हॅज चेंज. 97 मध्ये इंडियामध्ये झालं, पण 90 नंतर काय झालं की स्टोरेजचे सोल्युशन चांगले आले. सो लिव्हरला तुम्ही स्टोअर करू, शेवटी तुम्ही एखाद्या बॉडीमधून काढून दुसऱ्या बॉडीत लावण्याकरता वेळ लागतो, तासभर 2 तास तरी वेळ. तर त्या 2 तासात ते लिव्हर चांगलं राहिलं पाहिजे. सो ते सोल्युशन म्हणजे शोध करत करत इतकं चांगलं सोल्युशन आलं की चांगले लिव्हर राहत आहे. त्याच्यानंतर ICU केअर इम्प्रूव्ह झाली की बाबा स्मॉल गोष्टी मॉनिटर करणं, BP म्हणा, इन्व्हेसिव्ह मॉनिटरिंग म्हणा, ICU केअर बेटर झाल्याने रिझल्ट बेटर झाले. आणि सगळ्यात महत्वाचं इम्युनोसप्रेशन बेटर झालं. कारण प्रत्येक ट्रान्सप्लांटच्या पेशंटला औषधं घ्यायला लागतात लिव्हर रिजेक्ट होऊ नये म्हणून. सो सुरुवातीला ही औषधं एवढी स्ट्रॉंग नव्हती, पण आता ही औषधं इतकी चांगली आलेली आहेत की लोक आरामात 30, 35, 40 वर्ष पोस्ट ट्रान्सप्लांट काढू शकतात. आधी ब्लड ग्रुपशी पण रिलेटेड होतं का? नॉर्मली लिव्हर करता फक्त ब्लड ग्रुप मॅचची गरज असते, बाकी काही गरज नाही. सो A ग्रुप A ला देऊ शकतो, B ला देऊ शकतो, AB कोणाचाही घेऊ शकतो आणि O सगळ्यांना देऊ शकतो. सो प्रायमरी रिक्वायरमेंट इज ब्लड ग्रुप मॅचिंग झाला पाहिजे तुमचा. आणि बिकॉज ऑफ इम्प्रुव्हमेंट इन सर्जिकल टेक्निक, इम्प्रुव्हमेंट इन ICU टेक्निक आणि इम्प्रुव्हमेंट इन मेडिकेशन, पर्टिक्युलरली इम्युनोसप्रेशन, द सर्व्हायवल ऑफ ट्रान्सप्लांट हॅज इन्क्रीज्ड. आता जर आपण डिवाइड करायचं म्हटलं तर पहिलं सर्व्हायवल आहे की पेशंट जर 10 पेशंट तुम्ही ऑपरेट केले तर घरी किती जातात सुरुवातीच्या काळात, तर ते तुम्ही 95% पकडू शकता. सो 95% सक्सेस रेट तुम्ही ऑपरेशनचं सांगू शकता. पण जर कोणी पेशंट असेल की ज्याला किडनीला पण प्रॉब्लेम आहे, तो डायलिसिसवर आहे किंवा त्याला हार्टलाच काही प्रॉब्लेम आहे, तर त्यांची सक्सेस रेट जरासं कमी राहतं ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मल पेशंट. सो इमिजिएट सर्व्हायवल इज 95%. 100 मधून 5 लोक तुमचे अडकणार कारण एवढे कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर्स असतात. पण ते 95 जे बाहेर पडलेत त्याच्यामधून 1 वर्षापर्यंत ऑलमोस्ट 91 to 92 लोक चांगले राहतात. मग 2-3 लोक अजून अडकतात कारण कोणाला काही इन्फेक्शन होतं, काही प्रॉब्लेम्स येतात. पण जर 1 वर्ष निघालं तर त्याच्यानंतर लिव्हरमुळं त्यांना त्रास होणार नाही. दे कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ प्रोव्हाइडेड दे कंटिन्यू रेग्युलर मेडिकेशन आणि दे डोंट फॉल इन टू एनी ॲडिक्शन. कारण कधी कधी अल्कोहोल, जसं मी म्हटलं, इंडियामध्ये कॉमन रिझन आहे. सो एकदा ते बरे झाले, दे आर बॅक टू नॉर्मल, देन वन ऑफ देम विल डेफिनेटली गो बॅक टू ड्रिंकिंग अगेन. हे पण पाहण्यात आलेलं आहे. सो ट्रान्सप्लांट नंतर पहिले 6 months इज व्हेरी क्रुशियल आणि त्याच्यानंतर दे कॅन डू एव्हरीथिंग इन लाईफ, बट यु नो खाण्यापिण्यात कंट्रोल, थोडंसं कॉन्शियसली, ते कॉन्शियसली. म्हणजे आता जरी आपण खायला गेलो तर जागा चांगली पाहिजे, स्वच्छ पाहिजे, इन्फेक्शन नाही झालं, इन्फेक्शन आहे, कुठलं इन्फेक्टेड नाही पाहिजे, रस्त्यावरचं पाणी नाही पिते, स्वतः पाणी घेऊन जातात ते, जिथं धूळ आहे, गर्दी आहे फार, तिथं अवॉइड करा, नाहीतर मास्क वापरा, जे आपण कोविडमध्ये पाळत होतो. इन शॉर्ट ते प्रोटोकॉल त्यांनी जर पाळले तर ते जास्त चांगलं राहतील आणि जास्त वर्ष राहतील आणि चांगला रिझल्ट मिळेल. रिकव्हरी पण त्यांची चांगली, रिकव्हरी 3 महिन्यामध्ये ऑलमोस्ट दे आर बॅक टू नॉर्मल. दे कॅन गो बॅक टू वर्क, दे कॅन जॉईन देअर बिझनेस, दे कॅन डू वॉट एव्हर
दे वॉन्ट टू डू. म्हणजे दे विल बी बॅक टू नॉर्मल विदिन 3 months. आता तुम्ही एवढे लिव्हर बघितले असं म्हणू आपण, आणि ट्रान्सप्लांट पण तेवढेच केले असं म्हणू, की हजारो झाले, तुमचा नंबर आता तुमचा एक्सपिरियन्स म्हटला, तर त्यात तुम्हाला काय एक सजेशन द्यावंसं वाटेल की कशी काळजी घ्यायला पाहिजे लिव्हरची? सी, प्रेझेंट सिनारिओमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की एव्हरीबडी शुड बी वॅक्सिनेटेड फॉर हेपेटायटिस बी. करेक्ट. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड फॉर ऑल हेल्थ प्रोफेशनल अँड एव्हरीबडी. दिस इज, कारण हे इझिली अवेलेबल आहे. ह्याच्यासाठी काय तुम्हाला खूप मारामारी करावी लागणार आहे असं नाही. दॅट इज फर्स्ट थिंग. सेकंड थिंग इज युअर डायट. ह्या वर्षी जे वर्ल्ड लिव्हर डे आहे त्याच्याकरता जी थीम ठेवली आहे दॅट इज फूड इज मेडिसिन. म्हणजे याचा अर्थ समजून घ्या की नॉर्मली आपण मेडिसिन का देतो, कारण कुणीतरी आजारी असतं. जेव्हा सोसायटीज म्हणतात की आता फूड इज मेडिसिनच म्हणून तुम्ही वापरा, याचा अर्थ तुम्ही जेवण पण औषधासारखं घ्या. ह्याचा अर्थ त्यांचं म्हणणं आहे की एव्हरीबडी इन दिस वर्ल्ड इज हॅव्हिंग अ प्रॉब्लेम ऑफ फॅटी लिव्हर, आणि फॅटी लिव्हर करता जी ट्रीटमेंट आहे ती आहे फूड. सो दिस इयर थीम फॉर वर्ल्ड लिव्हर डे वॉज फूड इज मेडिसिन. सो आपलं डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण काय खातो, जे आपण खातो आपण तसे दिसतो. ती म्हण आहे एक की तुम्ही जेवण औषधासारखं नाही खाल्लं तर तुम्हाला औषधं जेवणासारखी खावी लागते. सो आता हे अंडरस्टँडिंगवर आहे. कोणी म्हणेल फूड इज मेडिसिन इज नॉट करेक्ट, बट यू नो व्हॉट दे वॉन्ट टू से इज डोंट टेक इट एज मेडिसिन बट टेक राईट फूड. सो हाय प्रोटीन, low carb, low saturated fatty acids, mindful eating, more of leaves, green leafy vegetables, more of fruits, मोर ऑफ एक्सरसाइज. असं नाही की कोणाला एक्सरसाइज म्हणजे 4 तास जिम मध्ये घालवायचेच आहेत असं काही नाहीये. बट इट हॅज टू बी की तुम्ही एक रेग्युलरली 20 minutes 25 minutes तुमचं जे शेड्यूल तुम्हाला परमिट करतं, तुमची बॉडी जी तुम्हाला परमिट करते त्याप्रमाणे तुम्ही करायला पाहिजे. सो दॅट इज सेकंड थिंग विच इज अगेन इन अवर हँड. थर्ड थिंग इज की जे कोणी लिव्हर डिझीजनी ग्रस्त आहेत किंवा ज्यांना पण लिव्हर डिझीज आहे, दे शुड हॅव अ रेग्युलर फॉलोअप विथ देअर रेस्पेक्टिव्ह डॉक्टर्स दर 6 महिन्यातून एकदा तरी. कारण बऱ्याच केसेस आम्ही पाहिल्यात की लोकांना माहिती आहे की त्यांना लिव्हरचा आजार आहे पण ते फॉलोअप करत नाही आणि अचानक ते 10 सेंटीमीटरचा लिव्हर ट्युमर घेऊन येतात. आणि दॅट इज अ टाइम वेन थिंग्स आर नॉट इन युअर कंट्रोल. तुम्ही ट्राय करता पण यु नो आउट ऑफ 10 6-7 पीपल विल बी की तुम्ही त्यांना काहीच नाही करू शकत. देन यू हॅव टू जस्ट वेट की ते खराब होतील. जी काय ट्रीटमेंट तुम्ही देता ती काही क्युरेटिव्ह नाहीये. थोडंसं लाईफ प्रोलॉंग होतं पण ॲट द एंड ऑफ द डे इट इज नॉट अ क्युरेटिव्ह ट्रीटमेंट. सो रेग्युलर फॉलोअप फॉर ऑल CLD अँड हाय रिस्क पेशंट. आणि सगळं दुसरं महत्वाचं आहे नो सेल्फ मेडिकेशन. सो कारण आपल्याकडं फार्मसीमध्ये ओव्हर द काउंटर सगळं अवेलेबल आहे. कुठल्या मेडिसिनचे काय साईड इफेक्ट्स आहे वी डोंट नो. सो नो मेडिकेशन. अँड लोकांचा एक गैरसमज आहे सर की फक्त ॲलोपॅथिक मेडिसिन खाल्ल्या तरच असं होतं. पण आजकाल OTC प्रॉडक्ट जे आयुर्वेदाचे आहेत किंवा होमिओपॅथीचे आहेत ते पण विदाऊट त्यांच्या कन्सल्टेशन घेणं. इनफॅक्ट दोज मेडिकेशन्स आर मोर डेंजरस. बिकॉज असं पाहिलं गेलं की समजा एखाद्याला लिव्हरला थोडी सूज आली आहे, जी सूज बरी झाली असते जर तुम्ही काही केलं नाही तरी. यू हॅव टू जस्ट सी दॅट गुड हायड्रेशन, गुड फूड. पण लोक काय करतात, कावीळ झाली आहे म्हणून जाऊन आयुर्वेदिक औषधे घेतात. आणि मी असं नाही म्हणत आहे की आयुर्वेदिक औषध खराब आहे पण ते आयुर्वेदिक डॉक्टरांकडून नाही घेत, ते अशा कोणाकडून तरी घेतात जे रस्त्यावर विकतात. ते कुणी काय औषध देते घरगुती कोणी सांगितलं. सो ह्या औषधाने काय होतं, जे लिव्हर रिकव्हर होणार आहे ते लिव्हर फेल होऊन जातं. बरोबर. सो दिस इज कॉल्ड एज अक्यूट ऑन क्रॉनिक लिव्हर फेलियर. की हे लिव्हरला थोडा आजार होता पण ही गाडी चालत होती. आता हे ऍडिशनल मारा झाल्यामुळं हे पूर्ण बंद पडली आहे. तर ह्याला की एक आवाहन आज सर आणि आम्ही करू इच्छितो की तुम्ही आयुर्वेदिक जरी घेतलं आणि तुम्हाला जर तो सिव्हिअर आहे तर तुम्ही सगळे पॅरामीटर चेक करून दोन्ही डॉक्टरांना कन्सल्ट करूनच घेतलं. क्वालिफाईड आयुर्वेदिक पर्सन, नॉट फ्रॉम एनीबडी ऑन द स्ट्रीट. आणि एक अजून पॉइंट मला ऍड करायचा होता विच वी हॅव सीन अ लॉट इन रिसेंट डेज इज रेटॉल पॉइझनिंग. की बरेच लोक घरात उंदीर मारायचं औषध ठेवतात. पेस्ट असते, पावडर असते, दॅट इज पॉइझनस अँड दॅट इज कॉझिंग लिव्हर फेलियर. ऍटलिस्ट एव्हरी मंथ आमच्याकडे 1 ते 2 पेशंट येतात ज्यांनी ऍक्सिडेंटली ते खाल्लंय. अरे बापरे. सो रेटॉल पॉइझन जेव्हा जे कोणी घरात हे मेडिसिन ठेवतात ना, दे शुड सी दॅट इट इज आउट ऑफ रीच फ्रॉम चिल्ड्रन. आणि दिस इज व्हेरी कॉमन नाव. आधी साऊथ इंडियामध्ये होतं आणि दिस इज व्हेरी डेंजरस. हे पेशंट सर्व्हाइव्ह करत नाही. सो दिस इज समथिंग विच कॅन बी कम्प्लिटली
प्रिव्हेंटेड. आयदर त्याचं सेल कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे गव्हर्नमेंटने काही करून की बाबा यू कॅनॉट सेल इट टू एनीबडी, येस. इट विल बी रेग्युलेटेड. आणि जरी घरात कोणी ठेवलं असेल जे काय जे मेडिकल मध्ये मिळतं आणि जे तुम्ही स्वतः जाऊन आणून जे ठेवताय रॅट पॉयझनचं ते खराब आहे असं तुमचं म्हणणं. ते खरं, ते लोक खातात, पेस्ट आहे ना चुकून खातात. आमच्याकडे भरपूर पेशंट आहेत. हो. आणि हे सगळे लिव्हर फेलियर घेऊन येतात. आणि हे जर डेंजरस आले कंडिशन मध्ये तर ह्याच्यामधून 10 मधून 7-8 लोक वाचत नाही. इट इज डॅश डेंजरस. सो दॅट इज समथिंग विच फॅमिली हॅज टू कीप इन माइंड की बाबा असं नाही म्हणत की ते बंद करा म्हणून, पण ते कंट्रोल करा. आणि घरात पॅरेंट्स हॅव टू बी केअरफुल, कारण युजली ऍक्सिडेंट्स हे चिल्ड्रन बरोबर होतं. बिकॉज मेनी पीपल यूज इट एज अ सुसाइडल थिंग. करेक्ट. की बाबा काही होणार नाही, आपण खाऊन टाकू. बट वेन दे लँड अप इन प्रॉब्लेम देन थिंग्स आर रिअली बॅड. त्याच्यापेक्षा पेस्ट कंट्रोल बोलवा. तुम्ही 10 दिवस वेगळीकडे राहायला जा, ते सगळे जाऊ द्या तुमच्या घरातनं. झुरळ असो, उंदीर असो, पाली असो, सगळं, आणि मग तुम्ही त्या घरात राहायला जा. येस, बिकॉज रेटॉल पॉइझनिंग कॉजेस अक्यूट लिव्हर फेलियर. सो इट्स व्हेरी डेंजरस. येस. अँड यू आर सेइंग 6 पॉइंट. सो अल्कोहोल येतो का पुढचा? अल्कोहोल तर आहेच, यु नो, बट समहाव अल्कोहोल करता what we have seen is ki we can suggest them. Yes. But you know, at the end of the day, that person has to understand. Yes. So तुम्ही किती जरी सांगितलं, मी जे पाहिले की ज्यांना सुधारायचं असतं ते पहिल्या 2-3 मीटिंगमध्ये टर्न अराउंड होऊन जातात. आणि जे पहिल्या 2-3 मीटिंगमध्ये टर्न अराउंड होत नाही ते those are not the people who will you can say leave alcohol. आणि we have a strict thing की unless somebody is off alcohol for 6 months आम्ही त्यांचं ट्रान्सप्लांट युजली अवॉइड करतो. अनलेस ही इज सो सिक की त्याला दुसरा चान्सच नाही आहे. म्हणजे 1-2 केसेस आम्ही पण केले असतील की बाबा ही इज नो, बट यु नो त्यांना जर नाही केलं तर ते जगणारच नाही आहे. आता कोणाला चान्स द्यायचा का नाही द्यायचा त्याच्यासाठी फॅमिली हॅज टू डिसाईड. दॅट इज द फर्स्ट थिंग. आणि चान्स दिला तर कुठं तो सुधरू शकतो, जर चान्स नाही दिला तर तो सुधारणारच नाही. सो दॅट सिच्युएशन इज डिफिकल्ट. सो फॅमिली बरोबर बोलून कन्सल्टेशन करून वी टेक अ कॉल. बट प्रायमरीली जर 6 महिने त्यांनी अल्कोहोल बंद केलं नसेल देन वी आर नॉट समबडी हू विल वॉन्ट टू ट्रान्सप्लांट देम इमिजिएटली. सर, आता थोडक्यात कुठल्या लिव्हरसाठी टेस्ट प्रिव्हेन्शन म्हणून आपण करायला पाहिजे? लिव्हर टेस्ट आय थिंक जे सिम्पलेस्ट आपण घरात रोज इज आपलं वेट. राईट. सो इफ युअर वेट अँड युअर हाईट इज इन द कॅटेगरी, नॉर्मली असं म्हटलं जातं की तुमची जी हाईट असेल त्याच्यातून 100 मायनस करा. करेक्ट. जे उरल दॅट शुड बी अ वेट इन किलोग्राम्स. करेक्ट. सो तुमचं जर हाईट 150 सेंटीमीटर असेल तर 100 तर तुमचं वजन 50 पाहिजे. दॅट इज अ स्टँडर्ड आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर इफ समबडी इज हॅव्हिंग डायबिटीज, घरात जर फॅमिली हिस्ट्री असेल तर त्या एज ग्रुपमध्ये गेल्यानंतर ते स्क्रीनिंग वगैरे महत्वाचं आहे. आणि अर्ली कंट्रोल महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा लोकांना डायबिटीस तेव्हा समजतो जेव्हा ऑलरेडी 5-6 वर्ष निघून गेलेले असतात. त्यांना ते काही त्रासच नसतो, सो कधी टेस्टिंग होत नाही. वॅक्सिनेशन जसं मी म्हटलं इज व्हेरी इम्पॉर्टंट. घरात जर लिव्हर डिझीजची हिस्ट्री असेल तर आफ्टर एज ऑफ 40 ते स्क्रीनिंग महत्वाचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज ईट राईट, डू एक्सरसाइज. आणि एनीबडी हू इज मोर दॅन 40 years ऑफ एज विथ डायबिटीज अँड थिंग्स, आय थिंक 6 महिने वर्षातून एक LFTचे टेस्ट जे नॉर्मली केले जातात आणि एक अल्ट्रासाऊंड इज इनफ. आणि जसं मी म्हटलं की हेपेटायटिस B आणि C हे तर रुटीन चेकअप सगळे लोक करतातच. जर त्यांना रिस्क फॅक्टर्स असतील तर ते मग 40 पासूनच त्यांनी चालू करायला पाहिजे. इयरली एकदा टेस्ट करून ठेवले तरी इट इज गुड इनफ. तर आता सर थोडक्यात आपल्याला नवीन सेंटर जे आपण सुरू केलेलं आहे, गॅस्ट्रो लिव्हर इंटेस्टाईन डिझीज सेंटर, तर त्याच्याबद्दल सांगाल का? सी, दिस सेंटर वी हॅव स्टार्टेड विथ द एम टू गिव्ह यू कॅन से वन स्टॉप सोल्युशन फॉर ऑल लिव्हर डिझीज. करेक्ट. सो आमचा फोकस आहे प्रिव्हेंटिव्ह लिव्हर डिझीज पासून टू लिव्हर ट्रान्सप्लांट पर्यंत. सो मोस्ट ऑफ द पेशंट्स जे फॅटी लिव्हरचे आहेत, सो त्यांना व्यवस्थित डाएट सजेस्ट करणे, एक्सरसाइज, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन बेसिकली करून देणं सो दॅट दे आर रिव्हर्सिबल. सिमिलरली जर ते स्क्रीनिंग प्रोग्राम्स असतील की त्यांना ट्युमर वगैरे बनत नाहीये, त्यांचं लिव्हर इम्प्रूव्ह होत आहे. सिमिलरली जर कोणाला डिकॉम्पेन्सेशन असेल तर देन दे विल रिक्वायर ट्रान्सप्लांट. सो मग त्यांना ट्रान्सप्लांट करता गाईड करणं. सो लिव्हर करता आणि गॅस्ट्रोच्या आजाराकरता जे काही गोष्टी OPD बेसिसवर करता येतील किंवा जे काही गरज आहेत ते सगळं वन स्टॉप सोल्युशन म्हणून
वी हॅव स्टार्टेड दॅट सेंटर इन PCMC. Yeah. कारण आमचं ऑलरेडी एक युनिट रुबी हॉलला पुण्यात आहे. हो. सो पुण्यामध्ये ऑलरेडी सेंटर आहे जिथं वी आर ॲड्रेसिंग एव्हरीथिंग. Yes. So with the same intention to benefit for people of PCMC, Yes. and we all also stay in PCMC, so we have started that center. We see that we develop असं एक लिव्हरचं सेंटर बनवावं जे महाराष्ट्रामध्ये नाही आहे, बरोबर. जे लिव्हर केअर करता एक स्टॉप सोल्युशन देईल आणि इट इज लाईक अ टीम ऑफ व्हेरी वेल क्वालिफाईड लिव्हर स्पेशलिस्ट. Yes. सो सर्जन्स आहेत, हिपॅटॉलॉजिस्ट आहेत, इंटेन्सिव्ह केअर टीम आहेत, लाईफस्टाईल स्पेशलिस्ट आहेत. त्याच्याबरोबर आम्ही कार्डियाक आणि न्यूरो आणि नेफ्रोचे पण लोक आहेत हो. की ज्यांना समजा काही प्रॉब्लेम असला तर ते लोक पण त्यांना Side by side सजेशन ते सगळं. करू शकतात. हो. सो इट इज वन ऑफ इट्स काइंड. मी असं कुठं पाहिलं नाही अजून की Correct. मी पण नाही डेडिकेटेड बघितलं. सेंटर आहे. हो. सो वी आर स्टार्टिंग इट नाउ, लेट्स सी हाऊ इट गोज. बट Yes. वी आर कॉन्फिडेंट की द काइंड ऑफ वर्क वी डू अँड द क्वालिटी ऑफ वर्क नक्कीच याचा खूप फायदा होईल. should कारण make a जसं सरांनी difference. म्हणलं की प्रिव्हेन्शन पासून तर ते- पूर्ण ट्रान्सप्लांट पर्यंत म्हणजे ह्या ज्या प्रोसेस आहेत त्या सगळ्या वन स्टॉप तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे PCMC मध्ये. त्याचा ऍड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सापडेल. तर हे खूपच छान इनिशिएटिव्ह आहे सर, की ज्याच्यामुळे ज्यांनाही लिव्हरशी रिलेटेड काहीही प्रॉब्लेम असेल तो एका ठिकाणी जाऊन तुम्हाला सगळं Yes, एकत्र yes, मिळेल. तर खूप yes. चांगला इनिशिएटिव्ह आहे. आणि थोडक्यात तुम्ही आम्हाला सांगितलं की ऑर्गन डोनेशन म्हणजे लिव्हर डोनेशन कसं करायला पाहिजे, कोणाचं आपण घेतो, कुठल्या कुठल्या आजारांना आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करायला पाहिजे हे सजेस्ट करतो, आणि कसं प्रिव्हेन्शन करायला पाहिजे आणि झालाय तर काय करायला पाहिजे, हे जे तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगितलं आणि सिम्पल शब्दात सांगितलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो Thank मच you. सर.